फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर या ठिकाणी आपण 90 जे काही CDPचे क्वेश्चन आहेत ते डिस्कस करणार आहोत. TET असेल किंवा CTET असेल, इम्पॉर्टंट आहे. 90 क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आधी आपण 350चा जो काही सेट आहे तो डिस्कस केला होता. आता त्यानंतरचे 90 क्वेश्चन बघूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्या क्वेश्चनला स्टार्ट करूया. रमाला खूप मित्र आहेत. तिला इतरांच्या भावना समजून घेण्याचे वरदान लाभले आहे. तिच्याकडे हे आहे. इतरांच्या भावना ती समजून घेते आहे म्हणजे काय असणार आहे? ती आंतरवैयक्तिक असणार आहे, है ना. इंट्रापर्सनल आपण त्याला म्हणतो, है ना. इंट्रापर्सनल ती आहे. आंतरवैयक्तिक अवकाशासंबंधी वरीलपैकी कोणतेही नाही. तर काय आहे? ती आंतरवैयक्तिक असणार आहे. तर हे काय आहे? आपलं जी काही थेरी आहे त्याची ही काय 9 ते 10 जे काही थेरी आहे आपल्या मल्टीलिंग्वलिझममध्ये हे तुम्हाला दिलेलं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ज्या भावनात्मक विकासात एक व्यक्ती एका टोकाच्या मनस्थितीतून दुसरी आंदोलते किंवा मग आंदोलन घेतो तिचे वर्गीकरण असे असते. तर काय म्हणतो त्याला आपण? वेळ म्हणतो, बरोबर. म्हणजे काय की एखादी जी काही भावनात्मक विकास आहे त्याच्यातून एखादा व्यक्ती इमोशनली एका टोकाच्या विचारापासून दुसऱ्या टोकाचा विचार करतोय, तर तिथं काय होतं? त्याला वेळ लागलेलं असतं एखाद्या गोष्टीचं. ठीक आहे. नंतर असणार आहे 3rd नंबरचं क्वेश्चन. डॅश हा 2 किंवा अधिक व्यक्तींची आयोजित प्रणाली आहे. तर काय असणार आहे? समूह जो असतो तो 2 किंवा अधिक व्यक्तींची आयोजित प्रणाली असते. ठीक आहे. नंतर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन. मुलाच्या भावनिक विकासासाठी निम्न कारक जबाबदार आहे. तर मुलाच्या भावनिक विकासासाठी काय जबाबदार असतं आहे? परिपक्वता आणि शिकणे हे जे काय कारण आहे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे डॅश हे एक उच्च आदेशाचे किंवा आपल्यातील उत्तम विचाराचे सक्रिय बल आहे. सक्रिय ॲक्टिव्ह जे काय ॲक्टिव्ह फोर्स आहे कोणता? तर अहिंसा जे असणार आहे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भिन्न वर्तन वैशिष्ट्ये असणाऱ्या वेगवेगळे अनुभव येतात. भिन्न वर्तन वैशिष्ट्ये जे असतात त्यांच्यासाठी किंवा मग त्यांच्यामध्ये वेगवेगळे अनुभव येतात. तर काय असणार आहे? खरे अनुभव येत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे अन्नभिज्ञ व्यक्तीसाठी व्यक्तीचे व्यक्तिमत्व आहे. तर काय आहे? त्याचे शारीरिक रूपरंग जे आहे ते अन्नभिज्ञ जे काही व्यक्ती असतात त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व असतं किंवा प्रत्येकाला जे काही शारीरिक रूप जे असतं, रंगरूप जे असतं ते त्यांच्यासाठी त्यांची पर्सनॅलिटी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे नैराश्य येण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण प्रकार कशामध्ये किंवा मग व्यक्तिमत्व म्हणून करण्यात आलेले आहे. तर प्रकार ड जो आहे त्याच्यामध्ये त्याचं काय म्हणतात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश विशिष्ट उपक्रमासाठी प्राधान्य आहे. तर आवड जी काय आहे ती एक विशिष्ट उपक्रमासाठी प्राधान्य करते. जर तुम्हाला एखादा विषय आवडत असेल तरच तुम्ही त्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जर तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तरच तुम्ही त्या उपक्रमात सहभागी होशाल, अन्यथा होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे आवर्धन इतरांच्या उपस्थितीमध्ये असलेले वेतन आहे. तर सामाजिक सुलभीकरण त्याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे निवारा बांधणे असे दर्शयते की प्राणी आहे. तर समाजशील त्याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे सामाजिक घड्याळ म्हणजे काय? तर सामाजिक घड्याळ म्हणजे काय? तर कारकीर्द सुरू करणे, लग्न करणे आणि अशा पुढील बाबींसाठी ठराविक वय जे असतात त्याला काय म्हणतो आपण? सामाजिक घड्याळ म्हणतो. म्हणजे काय की एक प्रॉपर वय जे आलं तेव्हा आपण काय करतो? आपला जॉब सुरू करतो, लग्न करतो आणि पुढील जे काही फ्युचर आहे त्यासाठी सेट होत असतो. ठीक आहे. नंतर त्याला आपण काय म्हणू शकतो? सामाजिक वय किंवा सामाजिक कारकीर्द म्हणतो. नंतर आहे फटकळ प्रभाव म्हणजे काय? तर फटकळ प्रभाव म्हणजे काय की लोकांमध्ये कमी भावना दाखवणं, बरोबर. लोकांकरता काय करणं? कमी भावना दाखवणं, त्याला काय म्हणतो आपण? फटकळ प्रभाव म्हणतो. किंवा आपण म्हणतो ना हा माणूस खूप फटकळ आहे, पटकन बोलून जातो, म्हणजे काय की त्याला लोकांबद्दल काय आहे? कमी भावना असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कमीत कमी भावना दर्शवणारी व्यक्ती जे बहुतेक लोक सोल म्हणून दाखवतात. सोल म्हणजे काय की सिंगल पर्सन आपण त्याला म्हणतो, है ना, सोलमेट. तर ते काय आहे? फटकळ प्रभाव असणार आहे. इतक्यात बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे टिंबटिंब हे याचे प्रमुख कारण आहे. तर वारशाने मिळालेली स्वभाव वैशिष्ट्ये जी असणार आहे ती प्रमुख कारणे असणार आहे. नंतर असणार आहे क्वेश्चन नंबर नेक्स्ट भक्कम प्रतिक्रियांसाठी तत्परतेने आढळते. काय आढळते? सामाजिक आणि सुलभीकरण जे असते ते भक्कम प्रतिक्रियांसाठी तत्परतेने आढळत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्यक्तिमत्व रचनेवर कोणत्या 2 जैविक घटकांचा प्रभाव असतो? तर
आणि ब म्हणजे काय की अनुवंशिक आणि वंश परंपरा जे आहे ते काय असतं, व्यक्तिमत्व रचनेवर 2 घटक असतात. आपल्याला माहिती आहे अनुवंश आणि परिवेश किंवा परिसर आपण त्याला म्हणतो, म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रक्ताल्पता व व्यक्तिमत्व विकासात कोणते लक्षण समान आहे, सेम असणार आहे? तर एकाग्रतेचा अभाव जो आहे ते याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, मनोविश्लेषणात्मक सिद्धांत यावर आधारित असतो. तर मनोविश्लेषणात्मक सिद्धांत जो आहे तो व्यक्तिमत्व पर्सनॅलिटीवर काय असतो, आधारित असतो, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, यापैकी बालकाच्या व्यक्तिमत्वाचे घटक कोणते? तर बालकाचे व्यक्तिमत्वाचे घटक जे आहे प्रवृत्ती असणार आहे, स्वभावही असणार आहे आणि वातावरणही असणार आहे. त्याला एक चांगलं वातावरण मिळालं तर बालक चांगला होऊ शकतो. त्याचा स्वभाव व्यवस्थित असेल, त्याची प्रवृत्ती व्यवस्थित असेल तरच काय होणार आहे, त्याला एक चांगलं व्यक्तिमत्व त्याचं घडणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, बरेच लोक विश्वास ठेवत असलेल्या वास्तवाने स्पष्ट न होणारा खोटा विश्वास म्हणजे काय? तर त्याला काय म्हणतो आपण, अंधविश्वास म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मांजर आडवी गेली तर आज माझं काम खराब होणार आहे किंवा काहीतरी वाईट होणार आहे. म्हणजे काय की बरेच लोक विश्वास ठेवत असलेल्या वास्तवाने स्पष्ट न होणारा खोटा विश्वास. म्हणजे सगळे लोक बोलतात असं होईल तसं होईल, परंतु ते स्पष्ट होतं का? नाही होत. म्हणजे काय आहे, ती अंधश्रद्धा आहे किंवा मग अंधविश्वास आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आभास ही बाह्य उत्तेजनांच्या अनुपस्थित उद्भवणारा समज आहे. तर ते काय आहे, खरं आहे. म्हणजे काय की आभास असतो, म्हणजे काय की मला असं वाटतं की कोणतरी माझ्याजवळ उभा आहे, तो आभास आहे, परंतु तो बाह्य उत्तेजनांना अनुपस्थित आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीपासून काही होतच नाही आहे, फक्त तुमचं मन घाबरतं आहे किंवा तुमच्या मनात तो आभास असणार आहे, म्हणजे ते काय आहे, खरं असणार आहे. अत्यानंद हे याचे लक्षण आहे. तर खुळेपणा जो असतो त्याचं लक्षण असणार आहे अत्यानंद किंवा अतिआनंद. ज्या मूड डिसऑर्डरमध्ये वाढ आणि नैराश्य हे दोन्ही एकाच वेळी उपस्थित असतात त्यास काय म्हणतात? तर द्विध्रुवीय मूड डिसऑर्डर असं त्यास म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या विषयावर कल्पनांचे बोधात्मक विचारांचा घटक म्हणजे काय? तर विश्वास. नेक्स्ट आहे, व्यक्तीचे स्वतःबद्दलचे निर्धारण म्हणजे काय? स्वाभिमान. यापैकी मोठा मानसिक आजार आहे कोणता? अंतर्भाव. नैराश्य जो आहे तो यापैकी मोठा मानसिक आजार आहे. त्याला किंवा तिला क्षमता आहे असा विश्वास करणे किंवा विशिष्ट स्थितीमध्ये आवश्यक असलेले वर्तन म्हणजे काय? तर आत्मसामर्थ्य आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बौद्धिक पातळीचे किंवा मग IQ निर्देशांक असतो. काय असतो? मानसिक विकासाचा जो काय दर आहे त्याला आपण IQ निर्देशांक म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मन व मनोविकारांची प्रथम सैद्धांतिक प्रतिकृती यातून जन्माला आलेली आहे. तर काय आहे? मनोवैज्ञानिक सिद्धांत जो आहे तो यातून ती मन आणि मनोविकारांची प्रथम सिद्धांतिक प्रतिकृती जन्माला येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अशी स्थिती ज्यामध्ये विचार किंवा कल्पना एकमेकांच्या तार्किकदृष्ट्या एक समान असतात त्याला आपण काय म्हणतो? बोधात्मक सुसंगतपणा असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ताण प्रतिरोधक व्यक्तिमत्व याद्वारे उत्तम प्रकारे स्पष्ट होते. तर आन्सर असणार आहे त्याचं कोबार्सा जो आहे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट आहे, माहिती मिळवण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी संबंधित सर्व मानसिक प्रक्रिया म्हणजे काय? बोधात्मक मानसिक प्रक्रिया आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट आहे, सामी हा 8व्या वर्गातील विद्यार्थी नियमितपणे धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावतो आणि नियमित प्रार्थना करतो कारण त्याची वडीलधारी मंडळी त्याने तसे करावे असे म्हणतात. तर सामी नैतिक तर्क करण्याच्या कोणत्या टप्प्यात आहे? तर तो काय आहे? परंपरागतच्या या टप्प्यामध्ये असणार आहे. म्हणजे काय की त्यांची वडीलधारी माणसे त्याला म्हणतात की त्यानं तसं करायला पाहिजे. म्हणजे काय ती परंपरा त्यांनी काय केली आहे? लावून धरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्यक्ती आणि त्यांचा सभोवताल त्यांचे दरम्यान होणाऱ्या परस्पर क्रियेला काय म्हणता येईल? तर पर्यावरणीय मानसशास्त्र काय असणार आहे? त्याचं आन्सर असणार आहे व्यक्ती आणि सभोवताल म्हटलं काय की पर्यावरण येतं, म्हणजे काय? पर्यावरण मानसशास्त्रीय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्यक्तिमत्व ही व्यक्तीमधील मानसिक प्रणालींची एक गतिशील संघटना आहे जी वागणुकीच्या चारित्र्याची रचना ठरवते असे कोण म्हणाला आहे? तर ओलपार्ट जे आहे ते यांनी म्हटलेलं आहे. ज्ञान अधिक आकलन टिंबटिंबकडे घेऊन जाते. कशाकडे घेऊन जाते? विश्लेषणाकडे घेऊन जाते. जेव्हा आपल्याला जास्त ज्ञान होईल तेव्हा आपण त्याचं ॲनालिसिस करायला लागतो की हे असंच का झालं किंवा इथे हेच का आलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती मुलाच्या वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याची सर्वात जास्त प्रभावी पद्धत आहे? तर बक्षीस देणं. बरोबर.
म्हणजे काय की आपण लहान मुलाला म्हणत असतो बघ, तेवढी टोकरी असेल, तेवढी प्लेट असेल किंवा तेवढं ग्लास असेल, तेवढं मला घेऊन ये, माझ्याकडे आण, मी तुला एक चॉकलेट देते. म्हणजे काय करतात तुम्ही तिथे बक्षीस देत आहात काहीतरी, है ना. नंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, OCDमध्ये याबाबत अति पछाडे जाऊ शकतात. तर यांचा आन्सर असणार आहे विचार, तीव्र विचार आणि प्रतिमा. म्हणजे OCD जे आहे ते काय असणार आहे, काय म्हणतात, एक थिएटर आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त विचार, तीव्र इच्छा असेल त्या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विसरणे हे डॅश म्हणून मानले जाऊ शकते. तर नकारात्मक परिवर्तनाची जी काय बाब आहे हे याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे, एकसारख्या जुळ्यांवर केलेल्या शौच प्रशिक्षणावरील संशोधन याचे महत्त्व स्पष्ट करते. तर परिपक्वता जी आहे त्याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे, बौद्धिक संपदा अधिकार या माहिती व कल्पनांचे रक्षण करतात. तर व्यावसायिक मूल्य याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे, मूल्य शिक्षणाचा अर्थ. तर मूल्य शिक्षणाचा अर्थ म्हणजे काय की व्यक्तिमत्त्वाचा चौफेर विकास होणं हे याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका व्यक्तीचा असा ठाम विश्वास आहे की संगोपनाचा त्याच्या मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो, त्याला याचे महत्त्व पटणार नाही. तर आन्सर आहे अनुवंशिक घटक हे याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी विकासाचे तत्त्व कोणते. तर तो सर्वांना एकाच ठिकाणी पोहोचवत नाही. विकासाचं तत्त्व जे आहे ते प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न असतं. प्रत्येक व्यक्ती विकासाच्या वेगवेगळ्या पातळीवर असतो, त्याचा वेगवेगळा विकास होत असतो. म्हणजे काय की तो सगळ्यांना एकाच ठिकाणी जाऊन पोहोचवत नाही. ठीक आहे. नंतर असतं नेक्स्ट क्वेश्चन, डॅश हा एक समाजासाठी अभिशाप आहे. तर दारिद्र्य हा काय आहे, एक समाजासाठी अभिशाप आहे. नेक्स्ट आहे, दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तूला पाहून बलपूर्वक विध्वंसक वर्तणुकीला असे म्हणले जाते. तर त्याला काय म्हटलं जातं, हिंसा म्हटलं जातं. नेक्स्ट आहे, मानवाचा विकासाचे भाग अशा प्रकारे करण्यात आलेले आहे. तर ते काय आहे, मानसशास्त्रीय, आकलनात्मक, भावनिक आणि शारीरिक असे भाग करण्यात आलेले आहे माणसाच्या विकासाचे. नेक्स्ट आहे, डॅश ही अपवादात्मक सामान्य क्षमता आहे. तर प्रतिभाशाली याचा आन्सर आहे. सर्वात सामान्य मानसिक विकार कोणता. तर स्मृतिभ्रंश जो आहे तो सगळ्यात सामान्य मानसिक विकार आहे. नेक्स्ट आहे, सामान्य मनुष्याची मनोवृत्ती निर्माण करण्यासाठी किंवा बदलणे प्रसारकाशी निगडत प्रभाव वापरणे हे करतात. तर काय करतात ते राजकारणी आणि उत्पादक हे याचं आन्सर आहे. नेक्स्ट आहे, नवीनतम आणि वाखाणण्याजोग्या कल्पना, पदार्थ आणि समस्या निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात. तर सृजनशीलता असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्य व्यक्ती किंवा व्यक्तींना हानी पोहोचवण्यासाठी उद्देश असलेल्या एका व्यक्तीकडून कोणतीही वागणूक म्हणजे काय, आक्रमकता याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते स्मरणशक्तीबरोबर जोडलेले नाही. तर मूल्यांकन याचा आन्सर आहे. ते स्मरणशक्तीबरोबर जोडलेले नाही. शिकणे, आठवणे आणि ओळखणे या तिन्ही गोष्टी स्मरणशक्तीवर आधारलेल्या आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षमता म्हणजे काय, प्रतिभाशाली असं याचं आन्सर आहे. नेक्स्ट आहे, 3 प्रकारचे ताण कोणते असणार आहे. भौतिक, पर्यावरणीय, मानसिक आणि सामाजिक हे 3 प्रकारचे ताण आहे. हे प्रशिक्षणानंतर विशिष्ट ज्ञान किंवा कुशलतेला ग्रहण करण्याच्या वैयक्तिक क्षमतेला दर्शवते. तर दृष्टिकोन हे याचं आन्सर आहे. अतिउत्कृष्ट वर्गामध्ये आयुक्त गुणसंख्या असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण किती असते. तर 2.2 असते. नेक्स्ट आहे, डॅश ही बाब ताणतणावांसाठी प्रतिक्रिया आहे. तर अतिभार जे आहे ते याचं आन्सर आहे. विकासाचा जीवनकाळ डॅशने प्रारंभ होतो आणि डॅशने संपतो. तर गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत त्याचं आन्सर आहे. विकृत या शब्दाचे सर्वात योग्य वर्णन करणारी व्याख्या कोणती. तर यापैकी कोणतीही नाही असं त्यांनी दिलेलं आहे की यात एखाद्या स्पष्टपणे परिभाषित दर्जा किंवा नियमापासून विचलित होणं, समाजातील संभाव्य कमकुवत व्यक्ती. तर यापैकी कोणतंही आन्सर नाही असं याचं ऑप्शन दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रभावी संप्रेषणात ह्याची गरज नाही. तर सुंदर व्यक्तिमत्व जे असतं त्याची गरज नसते. प्रभावी संप्रेषणात आवाज आणि भाषातील स्वर नियम असणं गरजेचं आहे. पुरेसा हावभाव असणं गरजेचं आहे. विषयावर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. तुम्ही जो विषय शिकवत आहात किंवा समजून सांगता आहात त्याचं तुम्हाला नॉलेज डीप असणं गरजेचं आहे. सुंदर व्यक्तिमत्व असून काहीही चालत नाही. तुम्ही दिसायला खूप छान आहात म्हणून तुम्हाला 2-2.5 लाखाचा 5-50 हजाराचा जॉब भेटू शकत नाही जोपर्यंत तुमच्यात ह्या स्किल असणार नाही.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, विभिन्न मानवी जातींमधील दिसून आलेला गेलेला भेदभाव हा कशाचा परिणाम स्वरूप आहे? तर हे अनुवंशिक आणि पर्यावरण दोघांचंही आन्सर या ठिकाणी असणार आहे, म्हणजे वरील दोन्ही याचा आन्सर आहे. नैराश्य यासह येतो, तर प्रिय व्यक्तीचा मृत्यू जो आहे त्याच्यावर तो झाल्यानंतर नैराश्य येत असतं. नेक्स्ट आहे, मनस्थितीमध्ये स्पष्ट बिघाड यामध्ये दिसतो, तर नैराश्यामध्ये होत असतो. मनस्थिती जेव्हा बिघडते तेव्हा नैराश्य आल्यानंतर किंवा मग एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यानंतर नैराश्य जे आहे ते येतं, त्याच्यामुळे आपली मनस्थिती काय होत असते? बिघडत असते. संप्रेषण कौशल्य आहेत, तर कोणती कोणती आहे? बोलणे, सक्रिय ऐकणे आणि देहबोली हे काय असणार आहे? संप्रेषण कौशल्य आहे, कम्युनिकेशन स्किल असणार आहे. नेक्स्ट आहे, समाजामध्ये संपत्तीच्या असमान विभागणीच्या संदर्भात आवश्यकतांची कमी म्हणजे काय? तर दारिद्र्य. हे प्रश्न डबल आलेला आहे. नेक्स्ट आहे, डॅश आणि डॅश हे दारिद्र्याचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे, तर भेदभाव आणि सामाजिक तोटा हे याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे, उत्कृष्ट कामगिरीमध्ये दर्शवलेली कार्याच्या विस्तीर्ण श्रेणीमध्ये विलक्षण बुद्धिमत्तेच्या कार्यक्षमतेला काय म्हणतात? तर बौद्धिक प्रतिमा असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्या वर्तनास कारणीभूत ठरणाऱ्या मूलभूत इच्छा कोणत्या? तर कामेच्छा आणि आक्रमकता याचं आन्सर असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, नैराश्याच्या लक्षणांमध्ये हे वगळता सर्व समाविष्ट आहे, तर अपराधीपणाची जी भावना असते ती वगळता सर्व समाविष्ट त्यामध्ये असते. असफल होण्याची जाणीव किंवा ध्येय वाटप करताना अडथळा म्हणजे काय? तर निराशा हे याचं आन्सर आहे. संवादाचे अडथळे याप्रमाणे वर्गीकृत करता येतात, तर संवादाचे अडथळे जे आहे शारीरिक अडथळे, मानसिक अडथळे आणि भाषाचे अडथळे वरील सर्व ऑप्शन याचं आहे. नेक्स्ट आहे, मुलांच्या भाषेच्या विकासामध्ये पुरेसा हातभार लावणारी संस्था कोणती आहे? तर कुटुंब हे काय आहे? आपली प्रायमरी सोशल सिस्टीम आहे, म्हणजे आन्सर कुटुंब आहे. नेक्स्ट आहे, असफलतांवर निराशा किंवा काय म्हटलं जातं किंवा असफलतावर जेव्हा निराशा येते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला मानसिक ताण असं म्हटलं जातं. मानवी व्यक्तिमत्व हे याचे फलित आहे, तर वंश परंपरा आणि पर्यावरणातील परस्पर क्रिया हे मानवी व्यक्तिमत्वाचे फलित आहे. खालीलपैकी कोणता मानसिक रचना पर्यावरणाद्वारे प्रभावी आहे? तर वरील सर्व म्हणजे बुद्धिमत्ता, निसर्ग आणि शारीरिक वाढ हे याचं आन्सर आहे. तोंडी अभिव्यक्तीतून भावनांचे किंवा मग भावनांचा उद्रेक होतो, तर ते काय आहे? भावनात्मक विरेचन त्याला आपण म्हणतो. प्रक्रिया ज्याद्वारे व्यक्ती आपणे शारीरिक आणि मानसिक संतुलनमध्ये समतोल आणतो ते कशाने ओळखलं जातं? तर समायोजन आपण त्याला म्हणू शकतो, ॲकोमोडेशन त्याला म्हणतो. नेक्स्ट आहे, स्वतःच्या वर्तनाचे निरीक्षण म्हणजे काय? की स्वयंनियंत्रणाचा सराव करण्याचं निरीक्षण त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे, शारीरिक उत्तेजनाच्या अतिनिम्र पातळीला प्रतिसाद देण्याची प्रवृत्ती म्हणजे संवेदनशीलता. हे काय आहे? 10 मूल्यांपैकी एक मूल्य आहे. नेक्स्ट आहे, मानसिक लक्षणांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मानसिक प्रक्रिया तसेच संरक्षण यंत्रणा म्हणजे काय? दमन असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नैराश्याच्या वैशिष्ट्यांमध्ये हे वगळता सर्व समाविष्ट आहे, तर अति चळवळ जे आहे, आपण जेव्हा आपल्याला नैराश्य येतं तेव्हा आपल्याला आत्मघाती कल्पना येतात, उदासीनता येतात, भूक नाही लागत, परंतु अति चळवळ आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. म्हणजे आपल्याला खूप जास्त बाहेर फिरावंसं वाटतंय, काहीतरी करावं असते, असं कधी होत नाही. जेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जातो तेव्हा आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टी येत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंतरप्रेरणा भावनिक प्रतिक्रियांशी संबंधित असतात, त्यांचा विस्मय आहे, जिज्ञासा हे याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश म्हणजे वास्तवात अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींमधील सातत्यपूर्ण विश्वास, तर भ्रम हे याचं आन्सर आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा भ्रम आपण मनामध्ये पाळून ठेवला तर ती अस्तित्वात नाहीच आहे, परंतु आपण ते मनामध्ये पाळून ठेवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समाजाकडून शिकून घेतलेल्या मूल्य व नैतिक वृत्तींचे भांडार म्हणजे काय? परम अहम याचं आन्सर आहे. नेक्स्ट आहे, महत्त्वाच्या लोकांना अपेक्षांवर खरे उतरणे याला म्हणतात, तर त्याला काय म्हटलं जातं? दबाव म्हटलं जातं. अशी स्थिती ज्यामध्ये समाजाच्या काही विभागांना काही विशेषाधिकारांना आनंद घेण्याची परवानगी नसते त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला सामाजिक तोटा असं म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे शेवटचा, व्यक्तीच्या विशेषतांचा इच्छित विकास मोठ्या प्रमाणात संबंधित आहे कशासोबत? प्रेरणेसोबत. तर अशा प्रकारे आपण जवळपास 90 क्वेश्चन बघितले, पहिले 10 क्वेश्चन बघितले आणि त्यानंतर 80 क्वेश्चन बघितले. अशा प्रकारे आपण हे इथे 80-90 क्वेश्चन फक्त वाचून घेतलेले आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचे आहे.
ठीक आहे, तर अशा प्रकारचा आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ होता. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.